नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी घटक क्रमांक 1 समरूपता त्यातील सराव संच 1.1 आपण पाहणार आहोत। यामधील महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। यावर आधारित एक उदाहरण या ठिकाणी दिसते आपल्याला। उदाहरण पहिल्यांदा व्यवस्थित वाचूया। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहित आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची। पहिला पाया आहे 9 आणि उंची आहे 5। 9 गुणिले 5 छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे 10 आणि उंची आहे 6। 10 गुणिले 6 या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देणार आहोत। 5 एके 5, 5 दुने 10। या ठिकाणी 3 भाग जातोय, 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6। आता अंशांशाचा गुणाकार केला, 3 गुणिले 1, 3 एके 3 आणि 2 दुने 4। अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 3/4 हे त्याचं उत्तर आहे। आपण शेवटी उत्तर लिहिणार आहोत, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4। या आलेल्या उत्तराला चौकट करायची आहे आणि आपले उत्तर या ठिकाणी पूर्ण होते। क्रमांक 2 सोबत दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, BC हा लंब AB ला झालेला आहे, त्याचबरोबर AD हा रेषाखंड सुद्धा AB ला लंब आहे आणि आपल्याला BC बरोबर 4 सेंटीमीटर 4 दिला आहे, AD बरोबर 8 आणि या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे। आकृतीचे निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येते की दोन्ही त्रिकोणामध्ये AB हा पाया आहे आणि उंची ही स्वतंत्र आहे। AD या त्रिकोणाची उंची आहे AD या त्रिकोणाची आणि ABC या त्रिकोणाची उंची BC आहे। यावरून आपण आपल्याला माहित असलेला गुणधर्म क्रमांक 3 वापरू शकतो की ज्यामध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे जर पाया समान असेल तर उंचीच्या गुणोत्तरा एवढा असतो। त्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर पाया समान आहे, त्यामुळे उंचीच्या गुणोत्तरा एवढं ABC त्रिकोण ABC या त्रिकोणाची उंची आहे BC, म्हणून BC छेद ADB या त्रिकोणाची उंची आहे AD। ज्या ठिकाणी काटकोन झालेला असतो त्याला आपण उंची असं म्हणतो AD। या ठिकाणी BC आणि AD ची किंमत दिलेली आहे, ती येथे ठेवूया। BC ची किंमत आहे 4 आणि AD ची किंमत आहे 8। या ठिकाणी संक्षिप्त जातोय, भाग जातोय, आपण या ठिकाणी भाग लावतोय। 4 एके 4 आणि 4 दुने 8 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2। एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू, आता आपण त्रिकोण कसा घेतो पहा, PQR आणि याचा पाया घेतोय आपण PR, कारण इथे QT ने लंब PR वर टाकलेला आहे, म्हणून पाया होणार आहे या ठिकाणी PR गुणुले QT। अशा प्रकारची दोन क्षेत्रफळ झाली। एकाच त्रिकोणाची दोन क्षेत्रफळे जरी वेगळ्या पद्धतीने काढली तर ती समानच असणार आहेत। त्यामुळे 1 व 2 वरून एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणुले QR गुणुले PS बरोबर 1/2 गुणुले PR गुणुले QT। या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी काय होणार आहे, दोन्ही बाजूला 1/2 आहे, 1/2 निघून जाणार। QR गुणुले PS बरोबर PR गुणुले QT येणार आहे। या ठिकाणी दिलेली माप आपण घ्या। QR म्हणजेच RQ आहे, 6 आहे माप दिलेलं, PS 6 दिलेला आहे, त्यानंतर PR दिलेला आहे 12 आणि QT काढायचा आहे जसं जसं आपण लिहितो। आता मी ही बाजू या बाजूला लिहितोय, 12 गुणुले QT बरोबर 6 गुणुले 6। QT बरोबर हे 12 आपल्याला नको या बाजूला नको असलेली गोष्ट या ठिकाणी गुणिली आहे, त्या बाजूला गेल्यानंतर ती भागिले होते। 6 6 36 भागिले 12 आणि अशा प्रकारे QT बरोबर 12 ने 36 ला भागल्यानंतर 12 त्रिक 36 हे उत्तर आपल्याला। उदाहरण क्रमांक 4
शेजारील आकृतीमध्ये ए पी लंब बी सी, ए डी समांतर बी सी, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डीशी असलेलं गुणोत्तर काढायचं आहे. आपल्या या ठिकाणी दिसून येते की ए डी समांतर बी सी, ए डी समांतर बी सी हे आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी ह्या दोन रेषा समांतर आपल्याला दिसून येतात, ए डी आणि बी सी. आपणास माहीत आहे की दोन समांतर रेषांमध्ये असणारी जी उंची आहे ती प्रत्येक ठिकाणी समान येणार आहे. आणि त्रिकोण ए बी सी हा ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी हे दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत. त्यामुळे या दोन रेषांची जी उंची, ह्या दोन त्रिकोणांची जी उंची आहे ती समान आहे. त्यामुळं आपण असंही म्हणू शकतो की या दोन त्रिकोणांची उंची समान असल्यामुळं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या संगत पायांच्या गुणोत्तर एवढं असणार आहे. त्यामुळेच मी या ठिकाणी लिहितो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर त्रिकोण ए बी सी पाहतोय आपण, ए बी सी उंची या ठिकाणी आहे, याचा अर्थ बी सी हा पाया आहे. आणि या ठिकाणी बी सी लिहितो मी, उंची समान असल्यामुळे आपण उंची लिहित नाहीत. त्यानंतर दुसरा त्रिकोण आहे तो म्हणजे बी सी डी. या त्रिकोणासाठी सुद्धा उंची काय असणार आहे, ए पी ही समान असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाया आपण घेतोय पुन्हा बी सी हाच पाया आहे. याचा अर्थ असं दिसून येतोय की याच्या पायाही समान आहे आणि उंचीही समान आहे. त्यामुळे हे दोन त्रिकोण बी सीला बी सी गेलं, त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. हे दोन त्रिकोणांच्यातील हे शेवटचं उदाहरण. शेजारील आकृतीमध्ये पी क्यू लंब बी सी, ए डी लंब बी सी, तर खालील गुणोत्तरे काढा. बघा, पहिलं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. चला आता आपण पहिल्यांदा त्रिकोण पी क्यू बी कुठे आहे पाहूया. पी क्यू बी या ठिकाणी हा पी क्यूचा लंब दिसतोय, म्हणजे ही उंची आहे आणि बी क्यू हा पाया आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहोत त्याचं गुणोत्तर, बी क्यू गुणुले पी क्यू, म्हणजे पाया आणि उंची यांचं गुणोत्तर गुणाकार लिहिला आहे. त्यानंतर पुढे दुसरा त्रिकोण आहे पी बी सी. पी बी सी त्रिकोण, पी बी सी हा मोठा त्रिकोण होते आणि या मोठ्या त्रिकोणामध्ये ही जी उंची आहे ती तेथील शिरोबिंदूतून पडली. ही उंची आपण इथे घेणार नाही आहोत, कारण पी बी सीच्या कोणत्याही शिरोबिंदूतून ही उंची आलेली नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी उंची आपण घेतोय पुन्हा पी क्यू, म्हणजे इथं पी क्यू गुणिले होणार आहे. आणि पाया, आता पी क्यू ही जी उंची आहे ती कोणत्या पायावरती, कोणत्या त्रिकोणाच्या कोणत्या बाजूवरती आहे, तर पी बी सीच्या बी सी या बाजूवरती आहे. म्हणजे आपण काय घेणार आहे तो बी सी. या प्रकारे पी क्यूला पी क्यू गेलं आणि या ठिकाणी मिळतं आपल्याला उत्तर बी क्यू अपॉन बी सी. यानंतर पुढे दुसरं जो आहे त्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी सी बरोबर काढायचं आहे आपल्याला. आता पी बी सी आपण पुन्हा त्रिकोण पाहणार आहोत. पी बी सी आताच आपण पाहिलेलं आहे आणि याची इथं लिहिलेलं सुद्धा आहे आपण. काय आहे त्यांचं, तर पाया आणि उंची याप्रमाणे आहेत, बी सी गुणुले पी क्यू छेद. आता दुसरा त्रिकोण आहे ए बी सी. ए बी सी या त्रिकोणामध्ये शिरोबिंदूतून निघालेली उंची म्हटलं तर एमधून या शिरोबिंदूतून निघालेली उंची आहे ए डी, म्हणजे या ठिकाणी उंची येणार आहे ए डी आणि पाया मात्र येणार आहे तोच ज्याच्यावरती ही उंची आहे, तो म्हणजे पाया आहे बी सी. बी सी पाया आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि या उदाहरणामध्ये या दोन त्रिकोणामध्ये पाया समान असल्यामुळं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढं असणार आहे. त्यानंतर तिसरं जे आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. आता आपण पाहिलेलंच आहे की ए बी सीचं क्षेत्रफळासाठी आपण काय पाहिलं आहे, पाया आणि उंची आहे बी सी गुणुले ए डी याप्रमाणे. आता ए डी सी त्रिकोण आपण पाहूया. ए डी सी हा एक छोटासा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये ए डी ही लंब उंची आहे, ए डी ही लंब उंची आणि पाया त्या ठिकाणी आपण घेतोय डी सी. त्यामुळे ए डीला ए डी गेलं, पाया समान असल्यामुळे, उंची समान असल्यामुळे ह्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या संगत पायांच्या गुणोत्तर एवढं असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यातला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. यापूर्वीही आपण ए डी सीचं क्षेत्रफळ इथे घेतलेलं आहे. त्याचं जी पाया आणि उंची त्या याप्रमाणे आहेत, डी सी गुणुले ए डी. आकृतीमध्ये पाहिला तर तुम्हाला तसंच दिसून येईल. आता त्रिकोण पी क्यू सी तेवढा पाहूया. पी क्यू सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी आपण लंब उंची घेऊ शकतो, तो म्हणजे पी क्यू. पी क्यू ही लंब उंची आहे आणि क्यू सी ही क्यू सी हा पाया आहे. थोडंसं इकडे लिहायला पाहिजे होतं क्यू सी आणि इकडं पाया, पण उलट लिहूया. क्यू सी हा पाया आणि पी क्यू ही लंब उंची आहे. याप्रमाणे या ठिकाणी कोणतंच एकमेकाला कॅन्सल होत नाही, कारण पाया आणि उंची विभिन्न आहेत आणि त्यामुळं या प्रकारे आपल्याला शेवटचं उत्तर मिळत आहे.